नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. चला तर मग आपण आपल्या भागाकडे वळूयात. इकडे आता ही जी चिकू जी आहे ना, ती स्कूटीवरती चाललेली असते आणि तिला काहीही करून लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचायचं असतं. आणि त्याच वेळी ती चालता चालता विचार करते की माझ्यावरती कुणी विश्वास ठेवेल का? मी जर हे सगळं सांगितलं तर? तेवढ्या तिच्या डोक्यात विचार येतो की तिने हे सगळं मल्हारला सांगितलं पाहिजे. ती लगेच फोन काढते आणि मल्हारला कॉल करते. इकडे मल्हार स्टडी करत असताना तिचा फोन उचलतो, पण मल्हारला तिचा आवाज ऐकू जात नसतो. त्यावेळी चिकू जी आहे ती मल्हारला, हॅलो मल्हार, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, असं इकडनं ती बोलत असते. पण मल्हारला काहीच आवाज जात नसतो. त्यावेळी मल्हार चिकूला हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की अगं, मला फक्त वाऱ्याचा आवाज येतोय, मला तुझा आवाज ऐकायलाच येत नाही आहे. त्यावेळी चिकू जी आहे ती इकडे चिडलेली असते आणि असंच चिडताना तिने स्वतःचा फोन फेकून दिला, कारण मल्हारला आवाज ऐकायला जातच नव्हता. चिकू आता स्वतःची स्कूटी चालवत असते आणि इकडे तो जो ड्रायव्हर आहे तो तिच्या पाठीमागेच लागलेला असतो, ज्याने विक्रांतने त्या ड्रायव्हरला त्या चिकूला उडवायला सांगितलं असं. तोच हा ड्रायव्हर तिच्या मागे मागे तो ट्रक घेऊन आलेला आहे. आणि त्याचनंतर इकडे हॉस्पिटलमध्ये इंद्रा राणीसाठी औषधं घेऊन आलेला आहे. त्यावेळी राणी बोलते की सर, एवढी औषधं तुम्ही इथे का ठेवताय डेस्कवरती? आपल्याला तर घरी जायचं आहे ना, त्यामुळे तुम्ही सगळे काही औषधं पिशवीमध्ये ठेवा. त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की हे बघ राणी, आपल्याला आजचा दिवसभर इथे राहायचं आहे डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशनमध्ये. त्यानंतर आता इकडे राणी जी आहे ती इंद्रा सरांना म्हणते की सर, आता मला बरं वाटतंय, आता आपण जाऊयात ना घरी. तर आबा जे आहेत ते बोलतात की राणी, आता तू स्वतःच डॉक्टर झाली आहेस का? त्यावेळी आता सगळेजण ह्याच विषयावरती बोलत असतात, पण मात्र मालतीला खूप राग येत असतो. इंद्रा जे काही बोलत असतो ना, त्यात मालतीला काहीही इंटरेस्ट नसतो. आता हे सगळे बोलत असताना इंद्राला इथे एक फोन येतो. इंद्राला फोन आल्यानंतर धक्क्यानेच खाली बसतो, कारण तो फोन होता चिकूच्या ॲक्सिडेंटबद्दल. कुणीतरी इंद्राला फोन करून सांगितलं आहे की चिकूचा ॲक्सिडेंट झाला आहे. त्यावेळी आता इंद्राला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि सगळेजण त्याला विचारत आहे की इंद्रा, अरे काय झालं आहे, तो असा का शॉक झाला आहे? त्यावेळी मालतीही विचारत असते, पण तो काहीच बोलत नाही. त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नाहीत. त्यानंतर आबा जे आहेत ते पुन्हा विचारतात की इंद्रा, अरे काय झालं आहे? त्यावेळी इंद्रा हळूच सांगतो, आपल्या चिकूचा ॲक्सिडेंट झाला आहे. आणि असं म्हणत तो तिथेच खाली बसतो, त्याला काही सुचतच नाही. त्यावेळी त्यानंतर इंद्रा बोलतो की आपल्या चिकूला ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलसाठीच घेऊन येत आहेत, ती इकडेच येते. तर आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि सगळेच शॉकमध्ये गेलेले आहेत. तर आता इकडे ही जी उर्मिला जी आहे ती स्वतःशीच बोलत असते. तिला खूप भीती वाटते. ती बोलते की ही अश्विनी का तरफडली मध्येच, उगाचच जीव गमावण्याची वेळ आली. तिच्या डोक्यात हा विचार येतो की जर अश्विनी वाचली तर, आणि तिने शुद्धीवर असली तर, तिने कोणाला काही सांगितलं तर तिच्या डोक्यातले हे विचार जातच नसते. त्यावेळी विक्रांत इथे येतो आणि विक्रांत तिला विचारू लागतो की उर्मिला, अरे काय झालंय आणि तू हे काय करतेस? त्यावेळी ती डब्बा साफ करत असते, जो तिच्या हातातून घरामध्येच पडला होता. आणि त्यावेळी उर्मिला सांगते की अरे, हा डब्बा जर साफ केला नाही तर त्यांना कळेल ना की इथेच काहीतरी झालंय, तू जरा डोकं वापर ना. विक्रांतला ती बोलत असते. त्यावेळी विक्रांत बोलतो की हो हो, तू हे सगळं कर. उर्मिला विक्रांतला विचारते की काय झालं, त्या ड्रायव्हरचं काय झालं, सांग ना, त्या ड्रायव्हरने त्याचं काम केलं आहे का? त्यावेळी विक्रांत बोलतो की नाही, अजून फोन आलेला नाही आहे. तेवढ्यातच फोनची रिंग वाजते आणि रिंग वाजल्यानंतर विक्रांत लगेच बोलतो की ड्रायव्हरचाच फोन आहे. ड्रायव्हर फोनवरती सांगतो की साहेब, तुमचं काम झालं आहे. त्यावेळी विक्रांत बोलतो की काय, तिला उडवलं? त्यावेळी तो बोलतो की हो. तर विक्रांत विचारतो की नक्की तिला किती लागलं असेल? त्यावेळी तो माणूस बोलतो की तिला नक्की 10 फूट तरी उडवलं असेल, जाम लागलं असेल, तिला जगण्याची शक्यताच नसेल, असंही सांगतो. त्यावेळी विक्रांतला जरा बरं वाटतं, तरी देखील उर्मिलाला टेन्शन असतं. जर या सगळ्यातून चिकू वाचली तर, हाच प्रश्न तिच्या मनात असतो. तर त्यावेळी इकडे
हा जो विक्रांत आहे तो बोलतो की हे बघ तू काळजी करू नकोस, मी तो डब्बा तिथे ठेवून आलो आहे ॲक्सिडेंटच्या ठिकाणी, त्यामुळे सगळे याला ॲक्सिडेंट म्हणतील, त्यामुळे तू काळजी करू नकोस. त्यावेळी आता इथे उर्मिला जी आहे ती बोलते की विक्रांत तुला कळतंय का, ती जर वाचली तर तिच्या तोंडाने ती बोलू शकते ना. तर आता विक्रांत बोलतो की ठीक आहे, पण तू आता त्याची काळजी करू नको, आपण ते सगळं नंतर बघू. इकडे आता ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली आहे आणि ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकून सगळेजण हॉस्पिटलमधून बाहेर धावत पळतच निघतात. सगळ्यात अगोदर इंद्रा पळत येतो आणि त्याच पाठीमागे आबा, मालती सगळेजण रडत पळत बाहेर पळत येतात. इकडे आता हिला स्ट्रेचरवरती आणलेलं असतं आणि तिच्या तोंडावरती पांढरा कापड देखील टाकलेलं असतं आणि ती सगळा कापड रक्ताने माखलेला असतो. ते पाहून मालती प्रचंड रडत असते. तिला तिच्या मुलीची काळजी वाटत असते. तर आता इकडे ही जी उर्मिला आहे ती ही त्याच धक्क्यात असते. ही अश्विनी मध्येच आली, उगाचच तिचा जीव गेला. तिलाही जरा वाईट वाटतच असतं, पण आता काय करणार, त्यांचं भांडं फुटू नये म्हणूनच त्यांनी अश्विनीचा सुद्धा जीव घ्यायला मागे पुढे पाहिलं नाही. इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर तिला आतमध्ये घेऊन जातात आणि आतमध्ये गेल्यानंतर इकडे मालती रडत असते आणि बोलत असते की मी सांगितलं होतं की चिकूला एकटीला जाऊ देऊ नका, पण तुम्हीच माझं ऐकलं नाही, इंद्रानेही माझं ऐकलं नाही. आज माझी चिकू किती रक्तबंबाळ झाली आहे, कशी असेल माझी चिकू, असं म्हणत ती रडत असते आणि इंद्रा देखील रडत असतो आणि आबांच्या देखील डोळ्यामध्ये अश्रू असतात. काकी बोलते की हवं तर देवा, तू माझा जीव घे, पण माझ्या जीवला काहीही होऊ देऊ नको, तिला माझं आयुष्य लागू दे, असं सगळं बोलत असतात. सगळे इमोशनल झालेले असतात. तेवढ्यातच डॉक्टर तिथे येतात. डॉक्टर आल्यानंतर सगळे विचारू लागतात की काय झालं आहे, कशी आहे माझी चिकू, माझी चिकू बरी तर आहे ना. मला ती बोलू लागते. ती रडत बोलत असतानाच आबा जे आहे ते इंद्राला सांगतात की तू आईला सांभाळ, मी बोलतो डॉक्टरांशी. इकडे उर्मिला जी आहे ती आणखीनही बडबडतच असते. विक्रांत येतो आणि तिला सांगतो, हे बघ उर्मिला, तू काळजी करू नकोस, अशाने तुला वेळ लागेल, तू जास्त बडबड करू नको आणि असं दाखवू नको की तुला काही कळालंय. हे बघ, तू तुझ्या तोंडावर भीती अजिबात दाखवू नको. त्यावेळी इथे उर्मिला जी आहे ती बोलते की कशी दाखवू नको भीती, एवढं सगळं होऊन गेले आणि माझ्या तोंडावर भीती कशी येणार नाही, सांग ना मला. तर आता हा विक्रांत जो आहे तो त्या उर्मिलामुळे तोही टेन्शनमध्ये येत असतो. पण आता इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी असं काही सांगितलेलं आहे जेणेकरून इंद्रा आणि आबासाहेब, मालती सगळेजण धक्क्यात गेलेले आहेत आणि आजचा भाग इथेच संपलेला आहे. मित्रांनो, उद्याचा भाग खूप इमोशनल आहे, तर नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.